नागपुर शहर में महिलाओं और बच्चों की सुरक्षाओं को लेकर पुलिस विभाग द्वारा पुलिस दीदी जन जागृति अभियान चलाया जा रहा है। पहाड़ी क्षेत्र सहित शहर के विभिन्न इलाकों में पुलिस टीमें स्कूल, कॉलेज और सामाजिक स्थानों में पहुंचकर छात्राओं, कामकाजी महिलाओं और छोटी बच्चियों को सुरक्षा संबंधित जानकारी दे रही है। अभियान के तहत बच्चियों को गुड टच, बैड टच के साथ साथ जागरूक किया जा रहा है ताकि वे किसी भी गलत व्यवहार को पहचान सके और तुरंत अपने परिजनों या पुलिस को इसकी सूचना दे सके। इसके साथ ही पुलिस साइबर अपराध को लेकर भी लोगों को सतर्कता बता रही है। अनजाने फोन कॉल, संदिग्ध लिंक, ओटीपी साझा करने और सोशल मीडिया पर किसी निजी जानकारी देने से बचने की सलाह दी जा रही है। पुलिस का कहना है कि सतर्कता और जागृति से साइबर फ्रॉड जैसी घटनाओं से बचा जा सकता है। पुलिस दीदी जन जागृति अभियान का उद्देश्य महिलाओं, बच्चों और आम नागरिकों में सुरक्षा के प्रति विश्वास बढ़ाना और उन्हें सजग बनाना है। बरोबर आहे। माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या अभिनव उपक्रमामध्ये हे पूर्वीपासूनच सामील आहे पोलीस दीदी, पोलीस काका, जेणेकरून की जे आपण प्रत्येक शाळेत, कॉलेजमध्ये किंवा आपल्या एरियाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही पेट्रोलिंग करतो किंवा दिवसा आपण आमचे एक पोलीस उपनिरीक्षक श्रीमती राजकिरण ढोके आणि त्यांच्यासोबत आमचे स्टाफ असतो। त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन पोलीस दीदी आणि पोलीस काकाच्या माध्यमातून लोकांना, विद्यार्थ्यांना, विशेष करून तरुणांना आपण नशाविषयी किंवा त्यांच्या बॅड टच, गुड टच किंवा त्यांचे शोषण होऊ नये, त्यांना सायबर क्राईम असेल किंवा फ्रॉड कसे होतात, परत मोबाईलचे दुष्परिणाम काय, किंवा कुठले लिंक येत असेल तर त्याला क्लिक करू नका। कोणाच्या जसे बरेचसे फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवतात ना, मुलींना वाईट मार्गावर ओढून घेतात किंवा मैत्रीचे आमिष दाखवून त्यांच्या शारीरिक शोषण होतं। त्याचप्रमाणे फ्रॉड होतं किंवा एखाद्या वेळेस पैशाच्या आमिष दाखवून पण वेगवेगळे याच्यात त्यांना फसवणूक जातात। ह्या संपूर्ण विषयाची आम्ही पोलीस दीदीच्या माध्यमातून जनजागृती आमच्या पोलीस स्टेशन अंतर्गत वेगवेगळ्या शाळा, कॉलेजेसमध्ये आणि वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये पेट्रोलिंग दरम्यान आम्ही हे आवाहन करतो आणि जनजागृतीपर हे कार्यक्रम सुरू आहे आणि हा कार्यक्रम ह्यापुढे ह्याच प्रकारे सुरू राहणार आहे।